परिस्थिती ही अशी बेकार इतकी झाली सर, अशी 70 वर्ष कवा झालेली नाही. हे टोकाला पाणी एकर बेकार लागलं, एवढी बेकार परिस्थिती झाली सर. काल फक्त आमच्या हेलिकॉप्टर 9 लोक काढले सर, 2 हेलपाटे केले, निघून गेले हेलिकॉप्टर. घरातल्या लोकांचं जीवनावश्यक वस्तू सगळ्या त्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत. प्रथम त्यांना खाण्यापिण्याच्या सुविधा द्यायला पाहिजे. म्हाडातल्या दारफळमध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे गेले 4 ते 5 दिवस परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. अनेक ठिकाणी चहूबाजूंनी वस्त्यांना पाण्याचा वेढा पडलाय. नागरिक जे आहेत ते अडकून पडलेले होते. आता त्यांना रेस्क्यू करायचे प्रयत्न जे आहेत ते जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. एनडीआरएफच्या बोटी ज्या आहेत त्या येऊन गेल्या यापूर्वी, फार लोकांना रेस्क्यू करू शकल्या नाही अशा तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. काल हेलिकॉप्टरही 2 वेळा आलं, मात्र त्यांनाही पूर्ण अडकलेल्या सगळ्या नागरिकांना रेस्क्यू करता आलेलं नाही. आपल्या सोबत इथले दारफळमधले काही स्थानिक मुलं आहेत, त्यांना विचारूया गेले 3 दिवस ते नेमका कशाचा सामना करतायत. तुम्ही परिस्थिती ही पुराची नेमकी कधीपासून सुरू झाली, लोक कधीपासून पूल आहे सर, सीना नदीचा पूल आहे इथं. हे पुलावर 15 दिवस झालं पाणी सर असं येत आहे. 15 दिवस झालं परिस्थिती. आज तुम्हाला 3 दिवस म्हणताय, पण 3 दिवस बेकार परिस्थिती झाली. आम्हाला 15 दिवस झालं बाहेर जाताना. सगळे रोड बंद आहेत आमच्या गावाचे. एक रोड फक्त चालू आहे. त्या रोडवर आम्हाला मदत येते. आमची मदत कमी प्रमाणात भेटायला लागली सरकारची. मोटरसायकल येते फक्त, एक मोटरसायकल येते फक्त सर. परिस्थिती ही अशी बेकार इतकी झाली सर, अशी 70 वर्ष कवा झालेली नाही. हे टोकाला पाणी एकर बेकार लागलं, एवढी बेकार परिस्थिती झाली सर. लोक आणखी किती पलीकडे अडकलेली आहेत? जवळपास 100 ते 150 लोक होते पलीकडे सर. दारफळ मधले आमचं सगळे बरड वस्ती म्हणतात. हे बरड वस्ती टोटल निम्म जवळपास 5 गाव आहे आमचे बरड वस्ती. हे पुढे आमची मदत सगळी येते. जवळपास काल आमची 9 लोक, 9 ते 20 लोक काढलेत काल. आहेत आज सकाळी काढायला चालू आहेत सध्या. काल फक्त आमचे हेलिकॉप्टर 9 लोक काढले सर, 2 हेलपाटे केले, निघून गेले हेलिकॉप्टर. आणि तुमच्या न्यूजवाल्याने असं सांगितलं की 150 लोक काढले हेलिकॉप्टरनं. असं चुकीची न्यूज फक्त जाऊ नये एवढं फक्त आमचं सांगितलं. आता किती लोक बाकी आहेत तिकडे? 100 लोक पलीकडे असतील अजून. तो का ते काढायला चालू आहेत आता सध्या. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांना राहायला व्यवस्थित जागा आहे, पहिल्या दुसऱ्या सोयच नाही सर. पलीकडे घोरडा आहे सर, गोरवाडा आहे. ते 2 आणि नदी एक झाली सर. 2 वड्याच्या मध्ये ते राहतात फक्त. नदीकडे पलीकडे घोरडा आहे, बार्शीचं पाणी सगळं तिथे येते. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आणखी किती वेगानं ही मदत करायला हवी, किंवा त्यांच्याही मर्यादा आहेत? इथं येणं, एनडीआरएफ, रिसोर्सेस, सगळ्याच गोष्टी, आणि हे कमी पडतंय का? प्रशासनानं जी पाण्यामध्ये घरं गेलेली आहेत त्या घरातल्या लोकांचं जीवनावश्यक वस्तू सगळ्या त्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत. कपड्यानिशी लोक बाहेर आलेले आहेत. त्यांना आता राहण्यासाठी अजून पण पाणी घरामध्येच आहे. प्रथम त्यांना खाण्यापिण्याच्या सुविधा द्यायला पाहिजे, प्राथमिक सुविधा द्यायला पाहिजे. बरीच लोक कुणाच्या तर घरामध्ये, कुणाच्या तर वरच्या भागातल्या शेतांमध्ये, लांब पाहुण्यांकडे अशी गेलेली आहेत. ते आता गावात यायला तयार नाहीत, कारण घरही आलं तर करायचं काय, अशी परिस्थिती सध्या पण आहे. पुढील 2-3 दिवसामध्ये अजून पावसाचं अलर्ट सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये जर अजून पाऊस पडला तर आता इथं आज परिस्थिती अशी आहे. गेल्या 15 दिवसापासून बराच गावचा संपर्क तुटलेला आहे. या 3 दिवसातली परिस्थिती आता म्हणजे हाताच्या बाहेर गेलेली आहे. इथून पुढे जी काही लोकांना जीवनावश्यक खाण्यापिण्यासाठी जी वस्तू लागणार आहेत, मेडिसिन वगैरे असेल, बरेच लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, ह्यांच्या सगळ्या म्हणजे दैनंदिन जीवनामधल्या बऱ्याच गोष्टींना प्रॉब्लेम किंवा संकटांना तोंड द्यायला लागतंय. तर त्याच्यावरती काहीतरी प्रशासनानं तोडगा काढायला पाहिजे किंवा मदत करायला पाहिजे थोडक्यात. अच्छा, हे आणखी एक नवी माहिती देत आहेत. दारफळमध्ये पलीकडच्या बाजूला एक महिला जी आहे तिची प्रसूती झाली असं ते सांगतात. प्रसूती म्हणजे तिचे दिवस संपलेले होते प्रसूती, आणि ज्यावेळेस ते टीम आली तिथून ती न जाता, कारण त्यांच्या अडचणीमुळे ती निघून गेली. पलीकडे जे 150-200 लोक होते ती पलीकडेच त्यांनी ठेवले. जे हेलिकॉप्टर आलं त्यांनी फक्त 9च लोक इकडे अलीकडे घेऊन आले, ते नंतर गेले. त्यांनी त्यांचा काय प्रॉब्लेम सांगायचं ते सांगितलं, ते निघून गेले. पण तिथं एक म्हणजे गरोदर महिला होती की ती तिथं पाण्यात डिलिव्हरी म्हणजे तिथं झाली त्या अवस्थेत. जर तिच्या उद्या काय भविष्यात जर झालं असतं, आता आहे पण आणखी आता मग पहिल्या बोटमध्ये त्यांना काहीतरी आणलंय इकडे. पण जर काय बाबा घातपात झाला असता तर ते किती वाईट होतं. त्यांनी तसं सोडून जायला नको होतं ते त्यावेळेस. या नागरिकांच्या तक्रारी याच आहे, प्रशासनानं पुरेपूर दखल घेतलेली नाही. एकतर हे इतकं पाणी आहे, याच्यामध्ये इतर कुणी काही करणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे, ज्यासाठी यंत्रणा लागते. त्याचवेळी यंत्रणा जर कमी पडत असेल, त्याचवेळी व्यवस्था ही अव्यवस्थेत बदलत असेल, तरी अशा व्यवस्थेचा उपयोग काय, असा प्रश्न या सर्वसामान्यांचा आहे. तातडीची मदत ती तातडीने मिळत नाही, ती उशिरानं मिळत असेल तर तिला तातडीची मदत का म्हणायचं, असाही प्रश्न ते विचारतात. त्यामुळे प्रशासनानं आणखी आक्रमक होत या सगळ्या पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माणुसकीच्या भावनेने काम करणं जास्त गरजेचं आहे, ना की प्रशासकीय अधिकारी म्हणून. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, म्हाडा.